दोस्ती 11. आई एकविरा मनलपाडा. अजून कोणी जे जिंकलेले संघ आहे आणि त्यांनी ते नाव नाही दिलेलं आहे जेवणासाठी, जिंकलेले जे संघ असतील त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड नंबर 2 मध्ये मॅच चालू आहे. डीएन बॉयज विरुद्ध माऊली 11 आपल्याला पाहायला मिळते. जे कोणी नवीन संघ आले असतील ज्यांनी नाव अगोदर इथे नोंद केलं आहे आणि त्यांची एकही मॅच झाली नाही आहे असे कुठचे संघ असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. आणि ज्यांनी नाव रजिस्टर नाही करता डायरेक्ट जे संघ आले त्यांनी सुद्धा इथे संपर्क साधायचा आहे. साई समर्थ बॉईज किती आहे?
हॅलो, नवीन कुठची टीम ज्यांनी एकही मॅच खेळलेली नाहीये त्यांनी ग्राउंड नंबर 1 जवळ यायचं आहे. एकही मॅच झालेले नसतील असे कुठच्या टीम असतील त्यांनी ग्राउंड नंबर 1 जवळ यायचं आहे. त्यांचे पासपोर्ट साइज फोटो घे सर्व. दादा त्यांची टीम मध्ये ना 7 खेळून घ्या. हा खेळून घ्या. ए म्हणजे चला, आपण YouTube लाईव्ह वर बघत आहे. ज्या मैदानात आपण स्क्रीनवर पाहू शकतात या मैदानाला ऐतिहासिक स्कोर आज या टीमने मारलेला आहे. डीएन बॉईज संघ, प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. ऐतिहासिक स्कोर म्हणजे समोरच्या टीमला एवढे रन मारलेत, समोरच्या संघाला 7 रनचा मोठा डोंगर उभा केला. 7 रन मारून त्यांनी किती वर्ष खेळले तुमचं लॉट नाही तिकडे
हॅलो, ज्यांचे फर्स्ट राऊंड झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर यायचं इथे आणि आपले फर्स्ट राऊंड खेळून घ्यायचे आहेत, कारण यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. तर सर्व टीमला लक्षात असू द्या, ज्यांचे कोणाचे फर्स्ट राऊंड अद्याप झाले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर यायचं, माझ्याशी संपर्क साधायचा. हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. हा शेवटचा कॉल आहे. जे कुठचे संघ ज्यांचे फर्स्ट राऊंड झालेले नाही आहेत त्यांच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. त्यानंतर इथे सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि जे जिंकलेले संघ आहेत ज्यांना कुपन्स भेटलेले नाहीये त्यांनी सुद्धा इथे संपर्क साधायचा आहे. आपल्या जेवणाची व्यवस्था आपण तिथे डाव्या बाजूला केलेली आहे. तर जेवढे जिंकलेले संघ असतील त्यांना तिथे कुपन्स आपण देणार आहोत आणि तिथे जेवण आपल्याला मिळणार आहे. आणि बघा, आता आपण थोड्या वेळापूर्वी इथे अनाउन्समेंट केलेली का ऐतिहासिक स्कोर इथे डीएन बॉईज यांच्याकडून मारण्यात आलेला. आता क्रिकेट असा गेम आहे ना का तिथे काही होऊ शकतं. आता 7 रन जिथे मारलेले तिथे डिफरंट त्यांनी जवळपास केलेले आहेत आणि 7 मला वाटतं विकेट गेलेले आहेत त्यांचे समोरच्या संघामधील आणि 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. आणि इथे मला वाटतं डॉट चेंडू 5 चेंडू 4 धावांची गरज. आणि हा मला वाटतं जवळपास चौकार गेलेला, परंतु तिथे फुटवर्क पाहायला मिळालेलं आपल्याला खेळाडूंना. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि जरा धावसंख्या सांगा किती पाहिजे. 4 बॉल 3, 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. आणि हा सुंदर असा, परंतु मला वाटतं विकेट किपर धवल यांच्याकडून एकदम घाणेरडं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथे. घाण क्षेत्ररक्षण. आणि वाईड 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 ह्या संघासाठी वाईड परिस्थिती आणून ठेवली आहे वाईड टाकून. आणि सुंदर झेल, मला वाटतं जवळपास हा झेल खालती टिपला गेला होता, परंतु बॉलर यांनी सुंदर असं उडी मारली आणि तिथे आपल्याला पाहायला मिळाली जुगलबंदी. ही मॅच मला वाटतं एक म्हणजे एक कॉमेडी मॅच सुद्धा आपण त्यांना बोलू शकतो. 2 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे आणि शेवटची विकेट आहे. मला वाटतं शेवटची विकेट आहे. आणि 1 मिनिट थांबा, काय झालं इथे. 1 बॉल 1 धावाची गरज. 7 धावा मारलेल्या होत्या आणि 7 जवळपास इथे डिफेंड केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि त्यामध्ये 1 धावाची गरज. 1 चेंडू 1 धाव. आणि जवळपास संघ जिंकलेला डीएन संघ यांनी इतिहास रचला. इथे 7 धावा डिफेंड केलेल्या आहेत. सुंदर असा आपल्याला इथे खेळ पाहायला मिळाला. 7 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत आणि डीएन संघाचं इथे खरंतर कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे. या दिवसातील हा सर्वात रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला जिथे 7 धावा रोखले गेलेले आहेत. सर्व डीएन संघाच्या सर्व खेळाडूंचं इथे खरोखरच अभिनंदन आणि समोरच्या संघाला बेस्ट ऑफ लक. बघा 7 धावा जर कोणाला सांगितलं असं